जीवात्म्याला परमात्म्यामध्ये लीन करणं. याचा अंतिम जर उद्देश काय असेल तर जो जीवभाव आहे, या जीवभावाला हा परमात्मा तत्वामध्ये लीन करणं हाच खरा यज्ञ आहे अंतिम. परंतु हा अंतिम यज्ञ जो आहे ना, हा अंतिम यज्ञ एकाएकी साध्य होऊ शकत नाही. त्याच्याकरता जेवढ्या म्हणून जीवाच्या उपाधी आहेत, ह्या एक एक उपाधीचा जोपर्यंत तुम्ही त्याग करत नाही तोपर्यंत हा अंतिम यज्ञ हा साध्य होऊ शकत नाही. म्हणून भगवंताने काय केलं की ह्याच्यामध्ये भिन्न भिन्न ज्या उपाधी असतात, या उपाधीचा एक एक यज्ञ कसा करायचा हा विषय त्यांनी मांडलेला आहे. आणि म्हणून ते इतक्या प्रकारचे हे यज्ञ सांगितले त्यांनी. आणि हा यज्ञ म्हणजेच अकर्म. कारण यज्ञाची जी संकल्पना सांगण्याच्या आधी आपण चिंतन जे केलं ते विस्ताराने चिंतन हे अकर्माचं चिंतन केलं आपण, की अकर्म काय आहे ह्याचा आपण खूप विस्ताराने विचार केला. आणि मग त्यानंतर हे अकर्मच सिद्ध करण्याकरता हे काय करावं लागतं, तर अकर्म सिद्ध करण्याकरता यज्ञ संकल्पना सांगितली. आणि यज्ञ संकल्पनाचं अंतिम जे प्रयोजन आहे, हे अंतिम प्रयोजन हे जो उपाधियुक्त जो जीव आहे, त्याच्या सगळ्या ज्या उपाधी आहेत त्या सर्व उपाधीचा यज्ञ करून तो निरुपाधिक व्हावा आणि तो ब्रह्मस्वरूप व्हावा. आणि मग ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर मग त्याचे काय त्याचे अनुभव आहेत, हे अनुभवसुद्धा त्यांनी या यज्ञाच्या निमित्ताने सांगितले. तेव्हा आपण पहिल्यांदा जो 24वा श्लोक पाहिला मागच्या वेळेस, त्या 24व्या श्लोकामध्ये एक अभेद्य स्थिती सांगितलेली आहे. की ब्रह्मयज्ञ जो सांगितला, या ब्रह्मयज्ञामध्ये त्यांनी ब्रह्मार्पणम ब्रह्महवी ब्रह्माग्नौ ब्रह्मणा होतम ब्रह्म एव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना, ह्या सगळ्या संकल्पनेमध्ये त्यांनी प्रत्येक वस्तू ही ब्रह्मस्वरूप आहे म्हणजे अभेद्यता सांगितली आहे. की त्याच्यामध्ये भेद जो असतो तो ह्या स्थूल देहाच्या दृष्टीत असतो. प्रकृतीमध्ये भेद आहे. स्थूलदृष्टी ही प्रकृतीने युक्त आहे आणि प्रकृती ही क्रियाप्रधान असते. पण त्या क्रियेमध्ये जर अहंकार वजा केला तर ती क्रिया ही अकर्म होते. अहंकार वजा करणं म्हणजेच भेददृष्टी वजा करणं, आणि भेददृष्टी वजा करणं म्हणजेच हे ब्रह्मयज्ञ. ब्रह्मयज्ञाच्या अलीकडचा टप्पा जो आहे तो भेददृष्टीचा आहे. आपण यज्ञाला बसतो ना, त्यावेळेस आपण पाहतो ना की हे अनंत असे पदार्थ असतात. आता सगळ्या एकेकाचा हवीर द्रव्य जे आहे, एक एक मंत्र म्हणून आपण हवन करत असतो. तर आपलं जे लक्ष आहे ना ते सगळं त्या विविध द्रव्याकडे असतं. वस्तुतः लक्ष जे आहे ते परमात्म तत्वाकडे जर असेल तर अंतिम जे भस्म तयार झालेलं आहे ना, ही विभूती काय आहे, विभूती हा जो शब्द सुद्धा परमात्म्याला धरूनच आहे. विभूती हे असं तत्व आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीला आपल्यामध्ये समावून घेतलेलं आहे आणि ते एकरूप झालेलं आहे. तिथे अभेद्यता निर्माण झालेली. म्हणून ब्रह्मयज्ञामध्ये आधी आणि नंतर ही अभेद्यताच आहे. पण ही अंतःकरणाची स्थिती आहे. ही बाह्य स्थितीमध्ये विभूतीमध्ये आपण काय पाहतो की त्या ठिकाणी घृत म्हणजे तूप आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं भिन्न भिन्न ज्या काही संविधा आहेत, हवीर द्रव्य आहे, हे सगळं त्या ठिकाणी भेद नष्ट झाला त्याचा. आणि विभूतीच्या रूपामध्ये आपल्याला एकच आपण विभूती लावताना ही घृताची विभूती, ही अमुक एका संविधाची विभूती असं म्हणून आपण नाही लावत. त्याच्यामध्ये सर्व पदार्थ जे आहेत हे एकरूप झालेले आहेत. ही एकरूपता जी आहे, अभेद्यता आहे ना, हे त्या यज्ञाचा परिणाम आहे. यज्ञाचा उद्देश जो आहे ती अभेद्यता सिद्ध करणे, आणि अभेद्यता म्हणजे परमात्मा तत्व. दुसऱ्या ठिकाणी कुठेही अभेद्यता मिळणार नाही. तेव्हा अभेद्यता प्राप्त होण्याकरता हवनद्रव्य जे आहे तो जीव किंवा उपाधियुक्त जीव आहे, हे हवनद्रव्य आहे. आणि प्राप्ती जी आहे ती परमात्मा तत्वाचं आहे. म्हणजे याच्यामध्ये अकर्माचं जर आपण पूर्ण अध्ययन केलं तर अकर्म आपल्याला कुठे घेऊन जातं, तर परमात्मा तत्वाकडे घेऊन जातं. तर अकर्मामध्ये क्रिया आहेत पण कर्तृत्व भाव नाही आहे. अकर्मामध्ये सर्व प्रकारच्या ब्रह्मांडामध्ये होणारं जे काही कार्य आहे ते कार्य चालू आहे, परंतु कारण जे आपण स्वतःकडे लावलेलं आहे. कारण कार्याला कारण लागतं, पण कारण नेमकं कुठे ठेवायचं हे जे काही अज्ञान आहे ना, ते अज्ञान
अज्ञानाचा हवन आहे, त्या अज्ञानाचे पूर्ण यज्ञामध्ये केलेलं हवन आहे आणि ते कारण एकमेव आहे, दुसरं कुठलंच नाही आहे. जे सूक्ष्मात अतिसूक्ष्म क्रिया अणुरेणूमधली जी असेल आणि ब्रह्मांडामधली विशालात अतिविशाल जी क्रिया आहे, त्या सगळ्या त्याचा करता एकच आहे तो, आणि तो म्हणजे परब्रह्म परमेश्वर तत्वच आहे. ही धारणा तुमच्यात निश्चित होणं म्हणजे ब्रह्मयज्ञ. तर असा पण तो ब्रह्मयज्ञाचं आपण खूप विस्ताराने अध्ययन केलं 23व्या श्लोकामध्ये, आणि नंतर 25व्या श्लोकामध्ये आपण सुरुवात केली होती 25व्या श्लोकामध्ये, आणि त्याचं थोडंसं विस्ताराने आपल्याला अध्ययन करायचं आहे की 25वा श्लोक आपण पूर्ण पाहिला तो, आणि 25व्या श्लोकामध्ये आपण काय पाहिलं की देवयज्ञ आणि ज्ञानयज्ञ ही संकल्पना. आता यज्ञामध्ये ब्रह्मयज्ञाच्या नंतर देवयज्ञ आणि ज्ञानयज्ञ. तर त्याच्यामध्ये काय होतं की दैवम एव अपरे यज्ञम योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नो अपरे यज्ञम यज्ञेन एव उपजिह्यति. अपरे म्हणजे आणखीन काही दुसरे योगीजन जे आहे ते देवदेवतांचं यजन पूजन करतात, आणि यज ह्या धातूपासून यज्ञ शब्द झालेला आहे, यजन आणि पूजन. तर देवतांना दिलेली आहुती आणि त्यांचं केलेलं स्मरण म्हणजे यज्ञ आहे. तेव्हा अनेक योगी पुरुष जे आहेत ते देवदेवतांचं स्मरण करून चांगलं अनुष्ठान सिद्ध करून, जसं आता ह्यामध्ये 9 दिवस झाले तर त्या ठिकाणी 9 दिवस हवन करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तर हे योगीजन जे काय असतात की देवदेवतांचं स्मरण करून त्यांचं यजन करून त्या ठिकाणी त्यांच्या नावाने हवन करतात, पूजन करतात आणि अनुष्ठान सिद्ध करतात. आणि त्याच्याही पलीकडे काही योगीजन जे आहेत जे याच्याही पलीकडची स्थिती ज्यांची झालेली आहे ते परब्रह्म परमात्म रूप अग्नीमध्ये आत्मरूप यज्ञाचे हवन करतात. आता हे काय आत्मरूप म्हणजे काय? आत्मरूप म्हणजे जीवात्मा आणि परब्रह्म परमात्मा हा ज्ञानस्वरूप आहे. ज्ञानयज्ञाचं लक्षण सांगताना ज्ञानयज्ञ कशाला म्हटलेलं आहे? ज्ञानयज्ञ म्हणजे ज्ञानस्वरूप असलेला जो परमात्मा आहे त्या ज्ञानस्वरूप परमात्म्यामध्ये जो उपाधियुक्त जीव आहे त्या उपाधियुक्त जीवाचं हवन आहे, हे ज्ञानयज्ञ. तर हे ज्ञानयज्ञ करताना उपाधी म्हणजे अज्ञान. उपाधीचं आपण संख्या करायची पुष्कळ उपाधी निघतील, पण त्याला एकच शब्द सांगायचं झालं तर ह्या सगळ्या वस्तू माझ्या आहेत ही धारणा जी आहे ना ती उपाधी. मूळ काढून टाका म्हणजे बाकीच्या गोष्टी निघून जातात. नाही ते एक एक गोष्ट काढायचे ठरवले तर त्याला अंतच नाही आहे. हे संपलं तर दुसरं आहेच, दुसरं संपलं तर तिसरी उपाधी आहे. मग काढायचे किती उपाधी? मग त्या सगळ्या उपाधीचं मूळ काय असेल तर मूळ जो आहे तो जीवभाव, मी करता, मी भोगता, मी ज्ञाता, हे मी नावाचं जे तत्व आहे ना त्या मी नावाच्या तत्वाचं हवन जे आहे हे परमात्म तत्वामध्ये करणं म्हणजे ज्ञानयज्ञ. अज्ञानाचं हवन म्हणजे ज्ञानयज्ञ. ज्ञानाची प्राप्ती ही वेगळी प्रक्रिया नाही. निषिद्ध कर्माचा त्यागानेच कर्मयोग सिद्ध होतो, तसं अज्ञानाच्या त्यागाने ज्ञान स्वयंभू असल्यामुळे ते प्राप्त होतं. ज्ञानाचा माणूस पुष्कळदा काय करतो की संशोधन करताना ते त्या वस्तूचा शोध घेत असतो, पण शोध घेत असताना शोध घेणारा कोण आहे याचा शोध होत नाही. शोध घेणारा जो असतो की नाही तो इतक्या अज्ञानाने, इतक्या अहंकाराने, इतक्या विकाराने युक्त असतो की तो ज्याचा शोध घेतोय ना ते त्याला कधी प्राप्तच होत नाही. फार फार तर प्राप्त झाल्यासारखं वाटतं त्याला. आणि त्याचं महाराजांनी त्यावर वाक्य काय आहे की अल्पभ्रम से अधिक भ्रमे जाते. वाक्य काय सांगितलं? संशोधन झाल्यावर त्यांना विचारलं बा असं असं संशोधन झालं याच्यावर तुमचं काय मत आहे? म्हणजे अल्पभ्रम से अधिक भ्रमे जाते. म्हणजे काय की संशोधन करताना आपल्याला काहीतरी पुष्कळ काही मिळालं आहे अशा प्रकारचा तेव्हा त्यांना भास होतो आणि त्याच्यातून प्राप्ती अहंकाराची होते. प्राप्ती काय होते? पहिल्यांदा कमीत कमी मला कळत नाही एवढं तरी कळत होतं, आता मला खूप कळतंय अशी जी भूमिका आली तर ती अल्पभ्रम से अधिक भ्रमे जाणार. म्हणजे संशोधन करताना मनुष्य काय करतो? मनुष्य जो आहे त्या वस्तूचं पुष्कळ काय मीमांसा करतो, त्याच्यावर प्रयोग करतो, सगळं करतो. पण तो संशोधक जो आहे त्या संशोधकावर संशोधन होत नाही. म्हणून आपल्याकडे ते सिद्धांत काय म्हणले की तुला जर परमेश्वर प्राप्ती करायची असेल, तुला जर विज्ञानाची प्राप्ती करायची असेल
तर तुला पहिल्यांदा स्वतःला अज्ञानापासून अलिप्त ठेवणं आवश्यक. अज्ञानापासून अलिप्त झाला तर स्वयंभूत ज्ञान प्रगट होईल आणि ज्ञानी मनुष्य झाला तर त्याला विज्ञान प्राप्त होईल. सिद्धांत आहे हा प्रकारचा हा सिद्धांत आहे ना, हा सगळ्या सायंटिस्टना सांगणं आवश्यक. शास्त्रज्ञ काय करतात की आम्ही रागद्वेष लोभ अहंकार विकार आणि भरलो तरी काही हरकत नाही म्हणतात, पण आम्हाला संशोधन मात्र करायचं. कसं होणार संशोधन? शुद्ध चित्त नाही, सत्यत्व बुद्धी नाही, निश्चयात्मक बुद्धी नाही, विकारांनी भरलेली बुद्धी जर असेल, अहंकारयुक्त जर अंतःकरण असेल, तर तुम्हाला संशोधन झाल्याचा केवळ भास होतो. म्हणून निषिद्ध कर्माचा त्याग हे यज्ञ आहे. तसंच जीवभाव आणि उपाधी जी आहे ना, ही जीवभाव आणि उपाधी जी आहे या अज्ञानाचं हवन परमेश्वरामध्ये करणं म्हणजे ज्ञान आहे. म्हणून ज्ञान आणि विज्ञानाच्या संकल्पना विस्ताराने अध्ययन करताना तर खरा अभ्यास जर काय करायचा असेल तर अज्ञानाचाच करावा लागतो. आणि बाकीच्या गोष्टी स्वयंभू आहेत. मनुष्य संशोधन जे करतो ना, ते संशोधन करताना कशाचा त्याग करायचा हे कळत नाही, काय मिळवायचं हे फक्त पाहत असतो. त्यामुळे त्याग न केलेल्या गोष्टी जवळ असल्यामुळे मिळवायच्या गोष्टी मिळत नाही. म्हणून यज्ञाच्या संकल्पनेतून यांनी इथे स्पष्ट केलेलं आहे की यज्ञ जो आहे हा ज्ञानयज्ञ जर सिद्ध करायचा असेल तर जीवभावाचं जीवात्म्याचं हे हवन हे परमेश्वर तत्वामध्ये करा, म्हणजे ज्ञान हे स्वयंभू असल्यामुळे प्राप्त होईल. अशा प्रकारे हे देवदेवतांचं आणि आत्मरूपाचं परमात्मा परब्रह्म परमेश्वरामध्ये अभेद्य दर्शनामध्ये हे हवन हे 25व्या श्लोकात सांगितलं. आता त्याच्यानंतर जे 26 आणि 27 हे आपण विस्ताराने बघू. तर त्याच्यानंतर जो काही भाग सांगितला आहे तो इंद्रिय संयमरूप यज्ञ आणि विषय हवनरूप यज्ञ असे 2 प्रकारचे यज्ञ हे 26व्या श्लोकात सांगितलं. हे पहिला जो आहे तो काय, इंद्रियाचं हवन संयमरूप अग्नीमध्ये आहे आणि विषयाचं हवन जे आहे, विषयाचं हवन हे इंद्रियामध्ये दिले. आता हे बघा, हे 3 गोष्टी सांगितल्या बरं काही. एक विषय सांगितले, दुसरा इंद्रिय सांगितला आणि तिसरं संयम सांगितलं. 3 गोष्टी आहेत आणि 2 यज्ञ आहेत. पहिला यज्ञ काय सांगितलं, संयमामध्ये इंद्रियाचं हवन आणि दुसरं सांगितलं विषयाचं इंद्रियामध्ये. आता हे काय आहे ते विस्ताराने जर समजलं आपल्याला तर आपल्या आचरणाची पुष्कळ संबंधित गोष्ट आहे. कारण आचरण शास्त्राचाच हा पूर्ण विषय आहे. हा कुठेही पण केवळ तत्वज्ञान किंवा केवळ चिंतनाचा विषय नसून योग्य चिंतनाच्या आधारावर आचरण कसं करावं हेच मार्गदर्शन याच्यामध्ये केलेलं आहे. त्यामुळे ह्याचे हे 2 यज्ञ कसे आहेत आणि हे 3 तत्व काय ते आपण बघूया. तर श्लोक असा आहे की श्रोत्रादीनी इंद्रियाणी अन्ये संयमाग्निषु दुह्यति शब्दादीन विषयान अन्ये इंद्रियाग्निषु दुह्यति. अन्य म्हणजे अन्य योगीजन. हे श्रोत्रादीनी म्हणजे श्रोत्र इत्यादी इंद्रिय. श्रोत्रात म्हणजे हे पंचज्ञानेंद्रिय जे आहे हे पंचज्ञानेंद्रिय संयमरूपी अग्नीमध्ये हवन करतात. आणि दुसरे काही लोक जे आहेत हे शब्दादी म्हणजे हे जे 5 विषय जे आहेत त्याला तन्मात्रा असा आपण शब्द स्पर्श रूप रसगंध हे जे 5 जे तन्मात्रा आहे ह्या 5 तन्मात्रामध्ये 5 ज्ञानेंद्रियाचं 5 तन्मात्रा हे 5 ज्ञानेंद्रियामध्ये हवन आहे. म्हणजे हवन कसं झालेलं आहे की पहिल्यांदा विषयाचं इंद्रियात आलेलं आणि इंद्रियाचं संयमात आलेलं. आज आपल्याला सिक्वेन्स पाहिला ना आपण, ही श्रंखला कशी आहे आणि त्याचा आचरणाशी संबंध कसा आहे. म्हणजे हा सगळा जो यज्ञ सांगितला आहे हा सगळा यज्ञ हा आचरणामध्ये सांगितला. भगवद्गीता जी सांगते, भगवद्गीतेमध्ये जो योग सांगितला आहे, जी समाधी सांगितली आणि जो यज्ञ सांगितला आहे, ह्या सगळ्या गोष्टी या कुठे एका ठिकाणी एकाच वेळेस करून मोकळ्या होण्याच्या गोष्टी नाही. तर भगवद्गीतेचा सारखा आदेश हा अखंड तुमच्या आचरणाशी संबंध. आपण पाहिलं ना दुसऱ्या अध्यायामध्ये आपण ज्यावेळेस चित्तप्रज्ञाची रक्षणं पाहिले तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की तो चालतो कसा, बोलतो कसा, बसतो कसा, चालतो कसा, बोलतो कसा. आता मला तुम्ही सांगा, हा आहे ना प्रश्न आहे की नाही,
तो कसा आहे त्याचं वर्णन सांगितलं. म्हणजे आता एक आपल्याला आश्चर्य वाटतं, आपण जे पतंजली अष्टांग योगाचा जे अध्ययन करतात तर ते म्हणतात आमच्याकडे समाधीमध्ये चालतही नाहीत, बोलतही नाहीत आणि काहीच प्रकारचं उठणं बसणं नाहीच आहे त्याच्यात. काय काय चित्तवृत्ती निरोध आहे, एका ठिकाणी शांत बसणे आणि डोळे झाकून बसणे आणि समाधी स्थितीमध्ये जाणे, म्हणजे ते उठणे बोलणे आणि चालणे आलं कुठे. असा जो काही भाग जो अष्टांग योगामध्ये तुम्ही पाहिला तर त्यामध्ये 4 आंतरयोग आहेत आणि 4 बाह्ययोग आहेत. या 4 आंतरयोग आणि 4 बाह्ययोगामध्ये सगळी प्रक्रिया जी आहे ना, ही सगळी प्रक्रिया हे 4 जे योग आहेत हे 4 अंतरंगातल्या योगामध्ये जो योगी पुरुष जो असतो तो कसा असतो, योगी पुरुष हा ध्यानस्थ बसतो. पतंजली योग सूत्रामध्ये आपण पाहिलं योगी पुरुषाची स्थिती ही ध्यानस्थ बसलेली. पण भगवद्गीतेमध्ये जे स्थितप्रज्ञेचे लक्षण सांगितले त्या लक्षणामध्ये चालणं बोलणं आचरण आहे पूर्ण, आणि आचरणात समाधी आहे. हे लक्षात आहे, आचरणात समाधी आहे. समाधी आणि अकर्म ही सुद्धा ही आचरणातली समाधी आहे. अकर्म स्थितीमध्ये सुद्धा स्थिती कशी आहे की क्रिया करत असताना साम्यावस्था, साम्यावस्था म्हणजे समाधी स्थिती आणि त्यालाच योग म्हटलं जातं. समत्व योग उच्चते, योगाची व्याख्या स्पष्ट केली. तुम्ही कोणताही योग करा, तुम्ही योगाचे अनेक प्रकार आहेत. हठयोग आहे, लययोग आहे, अष्टांग योग, किती प्रकारचे योग आहे. भगवंतांनी त्याच्या कुठल्याही योगाला विरोध केलेला नाही किंवा सपोर्ट केलेला नाही, पण व्याख्या मात्र सांगून टाकली. व्याख्या काय सांगितली, समत्व योग उच्चते आणि भर आचरणावर. भगवद्गीतेचं जर काय पूर्ण हे फक्त कर्मयोग हा सांगितला, आणि कर्मयोगामध्ये काय सांगितलं की समत्व साधा. कर्मयोगामध्ये क्रियाप्रधानता केवळ सांगितली नाहीये, तर क्रियेबरोबर समत्व सांगितलं. म्हणजे भगवद्गीता काय आहे म्हटलं तर आचरणशास्त्र, आणि काय प्रयोजन आहे म्हटलं तर जीवाचं कल्याण. सोपं सरळ सरळ त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. भगवद्गीता काय आहे सांगायचं झालं ना तर काय नाही, कसं वागावं हे सांगितलं. कशा करता सांगितलं, काय नाही, जीवाचं कल्याण होणार. सोप्या शब्दामध्ये आपल्याला भगवद्गीता सांगता येते काय आहे, फार मोठं क्लिष्ट सांगायची गरज नाही. आणि मग हे कसं वागावं जर म्हणत असाल तर मग आम्ही ध्यान वगैरे काही करायचं नाही का, ध्यान धारणा जप आणि हे सगळं काही असं काही करायचं नाही का. तर ते मला कोणी सांगितलं करू नका, ते करा, पण उठल्यानंतर काय करायचं हे सांगितलं. बसल्यानंतर काय करायचं हे तुम्ही करतात, पण बसून उठल्यानंतर काय करायचं हे भगवद्गीतेने सांगितलं. असं तुम्हाला कोणत्याच ग्रंथामध्ये सापडलं. आता योगामध्ये कसं बसायचं, कसं प्राणायाम करायचा, काय करायचं हे पुष्कळ विस्ताराने सांगितलं. आपण पाहतो ना पुष्कळ प्राणायामावर वगैरे प्रवचनं होतात, पण त्याच्यानंतर प्राणायाम घेऊन उठून पुढे जेव्हा काम करायला लागतं त्यावेळेस तुम्ही कसं वागता हे मात्र कोणी सहसा सांगत. भगवद्गीतेचा विषय तो आहे, अखंड आचरणाचा विषय. अखंड आचरणामध्ये अखंड समाधी आहे, खंडित नाही आहे, अखंड समाधी आहे. आणि त्या अखंड समाधीच्या बरोबर हा जो यज्ञ सुद्धा जो सांगितला की नाही, तो यज्ञ सुद्धा फक्त सकाळी उठून हवनकुंडात हवन केलं आणि मोकळे झाले आणि आपल्या कामाला लागले. कामाला लागल्यानंतर पुन्हा कामक्रोध सुरू झाला. इथे जे यज्ञ आहे हा अखंड यज्ञ, आणि अखंड यज्ञ जिथे असतो त्या ठिकाणी आचरणाचा संबंध आहे, आणि त्या आचरणाच्या संदर्भात हा 26वा श्लोक. 26व्या श्लोकामध्ये काय सांगितलं असेल की जीवनाची पूर्ण धारणा सांगितली, आचरण कसं करावं, कोणत्या धारणेने करावं, आणि तुम्ही काय करणार हे भगवंतांना माहिती आहे. त्यामुळे काही शंका नाही की तुम्ही जे काय करता तेच करा तुम्ही, पण ते करताना धारणा कशी ठेवायची. भगवंतांनी कुठे असं हे म्हटलं नाही की नाही आता हे सगळं तुम्ही करणं सोडून द्या, प्रपंच सोडून द्या, संसारातल्या कुठल्याही प्रकारची गोष्टी सोडून तुम्ही हिमालयात निघून जा, असं कुठेही सांगितलं नाही. तुम्हाला जो ग्रस्ताश्रम करायचा आहे, जो प्रपंच करायचा आहे, हा प्रपंच करताना तुमची धारणा कशी असावी, प्रपंच करताना तुमची ज्ञानाची भूमिका कशी असावी, ज्ञानाच्या अधिष्ठानावर तुमचं आचरण कसं असावं, हे पूर्ण भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. आणि ज्ञानाच्या अधिष्ठानावर असलेलं आचरण आहे ना तोच यज्ञ आहे.
हे 14 यज्ञ जे सांगितले नाही त्यामध्ये, या 14 यज्ञामध्ये पुढे सगळं आचरणाशी निगडीत आहे. तेव्हा आपण पाहिला की हा जो काही पहिला जो भाग आहे की इंद्रियाला संयमरूपी यज्ञामध्ये हवन करणे आणि विषयांना इंद्रियामध्ये हवन करणे. आपण दुसरा भाग पहिल्यांदा पाहू आणि पहिला भाग नंतर. विषयाला इंद्रियामध्ये हवन करणे म्हणजे काय, टप्प्याटप्प्यानं बघू. आता विषय जे आहेत ना हे तुम्ही ठरवा का ठरवू नका, ते तुमच्या समोर येणार. डोळे उघडले की दृश्य दिसणारच आहे काय. त्यामुळे कोणी म्हणेल की मी दृश्य पाहणारच नाही तर ते शक्य आहे. दृश्य हे रूप हे नेत्राला हे प्राप्त होणं ही स्वाभाविक गोष्ट. तुम्ही किती ठरवा कानाने काही श्रवण करायचं नाही, पण शब्द हे कानावर पडणारच काय. तेव्हा हे जे पंचतन्मात्रा पंचविषय जे आहे हे पंचविषय आणि पंच ज्ञानेंद्रिय यांचा अन्योन्य संबंध आहे. तो टाळण्याकरता कधीही त्यांनी सांगितलेलं नाही. पण हवन प्रक्रिया सांगा. आता हवन म्हणजे काय, यज्ञ म्हणजे काय, आपण यज्ञाची व्याख्या पाहिली. यज्ञ म्हणजे त्याग आहे. यज्ञ या शब्दाचा अर्थ अनेक आहे. यज म्हणजे यज ह्या धातूपासून यज्ञ झालेला आहे. यज म्हणजे यजन करणे काय. आता यजन करताना काय असतं की त्याग असतं. कोणाची पूजा ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस पूजा करताना आपल्या अंतःकरणामध्ये त्यागाची भूमिका असते. तेव्हा यज्ञ म्हणजे त्याग. आता इथे शब्द स्पर्श रूप रसगंध हे 5 तन्मात्रा हे पंचज्ञानेंद्रियामध्ये जेव्हा हवन करतो तेव्हा कशाचा त्याग आहे, त्याग कशाचा हे समजलं ना तर हा यज्ञ समजला. तर त्याग जो आहे हा रागद्वेषाचा. कारण त्याच्यामध्ये काय प्राप्ती होते माहिती का, की जेव्हा 5 विषय 5 इंद्रियांना जेव्हा प्राप्त होत असतात तेव्हा आवड आणि निवड निर्माण होते. रागद्वेष म्हणजे काय, आवड आणि नावड. एक आवडतं तरी नाही तर घृणा निर्माण होते. आपण ज्यावेळेस कुठलाही जेव्हा शब्द कानावर पडतो एक तर तो आवडतो आपल्याला नाही तर आवडत. या 2 गोष्टी ज्या आहेत ह्या जीवभावाच्या गोष्टी आहेत. म्हणजे नकळतपणे त्याग हा जीवभावाचा आहे बरं का. म्हणजे आता बघा तुम्ही इंद्रिय आणि विषय यांचा संबंध चालू असताना यज्ञ सिद्ध करायचा आहे. यज्ञ काय सिद्ध करायचं आहे तर रागद्वेषाचा त्याग, रागद्वेषाचं हवन आहे. हे करत असताना विषयाची प्राप्ती, विषयाचं हवन हे इंद्रियात करत असताना ह्या हवनाबरोबर रागद्वेषाचंही पण हवन करायचं. आणि हे जे आहेत ना हे प्रकृतीमध्ये हे पंचतन्मात्रा सगळीकडे चालूच आहेत. हे 5 विषय कोणी टाळूच शकत नाही. पण टाळू काय शकतं, रागद्वेष हे टाळू शकतं. निषिद्ध कर्म जे आहे ते टाळू शकतं. आता त्याचा एक एक टप्पा बघा. आता काय काय म्हणजे रागद्वेष टाळल्यानंतर काय काय आपण टाळतो तर आपल्यामध्ये जे निषिद्ध कर्म आहे जे शास्त्राच्या विपरीत आहे, हे तुमच्या वर्ण आणि आश्रम आणि शास्त्राने जे मार्गदर्शन केलं आहे त्याच्या विपरीत जे काही विषय तुम्हाला प्राप्त होण्याची आवड निर्माण होते त्या आवडीचा त्याग झाला की निषिद्ध कर्माचा त्याग. रागद्वेषाचा त्याग झाला की निषिद्ध कर्माचा त्याग होतो. याचं कारण तुम्हाला सांगतो. याचं कारण असं आहे की प्रत्येक मनुष्य एका विशिष्ट प्रकृतीला घेऊन जन्मलेला आहे. एका विशिष्ट वर्णाला आणि आश्रम त्याला आपोआप एकानंतर एक प्राप्त होत असतात. त्यांनी जर रागद्वेषाचा जर त्याग केला ना तर वर्ण आणि आश्रमाच्या नुसार आपोआपच ती क्रिया करते. त्याला त्याच्याकरता फार वेगळे प्रयत्न करायची गरज नाही आहे. कारण तो त्याचा स्वभाव आहे. वर्ण म्हणजे स्वभाव, वर्ण म्हणजे प्रकृती. वर्ण म्हणजे जन्मापासून प्राप्त झालेली प्रकृती आहे आणि त्या प्रकृती म्हणजेच त्याला स्वभाव असं म्हणतात. त्या स्वभावाचं सहजता असते. पण ती सहजता बिघडते कुठे, रागद्वेषामुळे. निषिद्ध कर्म माणसाच्या हातून का घडतं याचं जर मीमांसा करायची झाली तर रागद्वेषामुळे, आसक्तीमुळे. ही विपरीत काहीतरी कर्म करण्याची जी मायेने दिलेली तुमच्यावर जी लादलेली गोष्ट आहे ना त्याच्याकडे थोडंसं विवेकाने पहा तुम्ही. तुम्हाला लक्षात येईल की हे निषिद्ध आहे. निषिद्ध कर्माची यादी एकदा झाली तयार आपली की नाही हे आपल्याला योग्य नाही, हे आपल्या दृष्टीने असं करणं योग्य नव्हे, हे केलं नाही पाहिजे. मग बाकी रागत तुमचे शब्दस्पर्श रूपरसगंध तुम्हाला प्राप्त होणारच आहे. पण त्याच्यामध्ये विवेक ठेवा. त्याच्यामध्ये रागद्वेषाचा हवन करा. त्यामुळे स्वभावाच्या अनुसार स्वकर्म आणि स्वधर्म सिद्ध होत असताना
तुम्ही स्वाभाविक स्थितीतून सहज स्थितीमध्ये जाल. प्रक्रिया बघा कशी आहे. यज्ञातून परमेश्वर प्राप्ती आहे. तू म्हणेल बा विषय तर तुम्ही विषय आणि इंद्रिय ह्याचं तुम्ही चिंतन करताय आणि परमेश्वर प्राप्ती ह्याच्यात आली कुठं? हा प्रश्न विचारण्याची म्हणजे स्वाभाविकता आहे. पण ह्याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की हे जे काही तुम्हाला विषय आणि हे जे इंद्रिय आहेत ह्यांचा संबंध येत असताना जर तुम्ही स्वकर्म स्वधर्म स्वभाव शास्त्र आणि स्वधर्माच्या अनुसार जर आचरण करण्याचं जर तुम्ही स्थिती आणली, कशी आणायची स्थिती? फक्त निषिद्ध कर्माचा त्याग करा. निषिद्ध कर्माचा त्याग झाला, स्वाभाविक स्थितीमध्ये याल, स्वधर्म सिद्ध होईल आणि सहज अवस्था येईल. सहज अवस्था आली की परमेश्वराशी अनुसंधान साध्य करण्याकरता प्रयत्नच करायची गरज नाही. गणित किती छान मांडलेलं आहे बघा. आणि ह्याच्या अनुसार हे जे इंद्रिय जे आहेत या इंद्रियांच्या मध्ये ज्यावेळेस सगळ्या ह्या गोष्टीचं हवन होतं त्यावेळेस जर तुम्ही आसक्तीचा रागद्वेषाचं जर तुम्ही त्या ठिकाणी हवन केलं तर तुम्हाला स्वाभाविकपणे हे यज्ञ होईल. आणि मग हे यज्ञ ज्यावेळेस सिद्ध होईल त्यावेळेस काय होतील? हे जे इंद्रिय आहेत ना हे सर्व इंद्रिय ज्यावेळेस रागद्वेषापासून मुक्त होतील आणि केवळ विषयाची त्यांचं अनुसंधान झालं तर काही बिघडत नाही. तर काय होईल? उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही देवाची पूजा करता की नाही तेव्हा सुद्धा 5 विषयाचा संबंध होता. बघा स्पर्श आहे देवाला. जेव्हा तुम्ही आरती म्हणता घंटानाद करता हे ध्वनी आहेत. गंधपुष्प जे आहे त्या आदल्या दिवशी सगळं जे निर्माल्य काढता त्यातही तुम्ही गंध घेऊनच बाजूला ठेवता त्यामुळे गंध आहे. म्हणजे 5ही तन्मात्रा पण त्या ठिकाणी त्यागाची भूमिका आहे. त्या ठिकाणी प्रेमाची भूमिका आहे, भक्तीची भूमिका आहे. त्या ठिकाणी अशी कुठेही भूमिका नाही आहे की ज्या भूमिकेमध्ये की त्या ठिकाणी विकार निर्माण होण्याची शक्यता नाही. त्याग जो आहे हा अहंकार आणि विकाराचा त्याग आहे पूर्णपणे. आणि अहंकार आणि विकाराच्या त्यागामध्ये हे रागद्वेषाचा त्याग हा होतोच होतो. परंतु कुठेही शब्दस्पर्श रूप रसगंध आणि इंद्रिय यांच्या संबंधाचा कुठेही निषेध नाही. नेमकं काय होतं माहिती आहे का की हे 5 विषयांनी 5 इंद्रियाच्या संबंधावर जे फार मोठं जे काही बंधन टाकण्याचा प्रयत्न होतो तर तो त्या बंधनामुळे काय होतं की अंतःकरणामध्ये त्याचं चिंतन सुरू होतं. आणि अंतःकरणात चिंतन सुरू झालं की दंभ होतं. म्हणजे तो विकार तुम्हाला सोडतच नाही. उपाय काय सांगितला? उपाय सांगितला की हा 5 विषयाचा आणि 5 इंद्रियाचा संबंध जरी आला तरी रागद्वेष सोडा, निषिद्ध कर्म सोडा, अधर्म सोडा. स्वभावाच्या अनुसार स्ववर्णाच्या अनुसार स्वकर्माच्या अनुसार स्वाभाविकपणे सहजतेने होणारे कर्म जे आहे हे तुम्हाला परमेश्वराच्या अनुसंधानात त्या विषयाच्या इंद्रियाच्या निमित्तानेच तुम्ही जाल. किती तो सोपा सांगितला आहे. त्याच्यामध्ये कुठेही त्या ठिकाणी माणसाच्या स्वाभाविक प्रक्रियेला कुठे अडथळा नाही. पण त्याच्याबरोबर विवेक सांगितला. विवेक निर्माण झाला की पुढे वैराग्य निर्माण होतं. वैराग्य निर्माण झाले की पुढे भक्ती निर्माण होते. हा सिक्वेन्स आपोआप यायला लागतो. म्हणून हा यज्ञ जर जेव्हा तुम्ही सिद्ध कराल हे जेव्हा पंचविषय जे आहे त्या पंचविषयाचा हवन ज्यावेळेस पंच ज्ञानेंद्रियामध्ये होतो त्यावेळेस काय होतं तर पुढचा यज्ञ हा व्हायला लागतो. कोणता यज्ञ आहे तर पंच इंद्रियांचं हवन हे पुढे संयमाच्या आज्ञेमध्ये. कारण संयम ही गोष्ट ही अहंकाराच्या अधिष्ठानावर होऊ शकत नाही. लक्षात घ्या. काही वेळेला आता पुष्कळ म्हणतात की नाही संयम बाळग बाबा संयम बाळग. आणि तो ज्याला सांगितलं त्यांना तो म्हणतो की बाबा मला नाही होत संयम. तुला होणारच नाही संयम. पण जोपर्यंत मी नावाची गोष्ट आहे तोपर्यंत संयम येणार कसं? मी नावाचे जे तत्व आहे हे मुळातूनच विकाराने दिसतं. विकाराला सांगायचं की दुसऱ्या विकाराला येऊ द्यायचं. अग्नीला काय म्हणायचं की तू थोडं शांत हो बाबा, थंड राहा. थंड राहा म्हणजे माझं अस्तित्व मी संपून टाका, माझ्यावर पाणी टाका. तसं अहंकाराला काय म्हणायचं की अरे बाबा तू थोडा संयम बाळग. अहंकार म्हणतो अहंकाराचा अर्थच असा आहे की त्याच्यात संयम राहू शकत. पण इथे इंद्रियांना बरं का इथे इंद्रियांना संयमरूपी अग्नीमध्ये हवन सांगितलंय.
हे कसं काय शक्य आहे? तर त्याच्या आधी ही जी प्रक्रिया आहे ना, ही रागद्वेष आणि विकार याचं हवन करणे म्हणजेच जीवभावाचा हवन आहे, म्हणजेच अहंकाराचा हवन. ज्यावेळेस अहंकार तुमचा वजा झाला त्यावेळेस हे आपोआपच हे पंचज्ञानेंद्रिय जे हे संयमाच्या आज्ञेमध्ये त्याचं हवन होतं. तर हा संयम म्हणजे काय? संयम या शब्दाचाही अर्थ कळाला. कारण साधारण काय होतं की शाब्दिक अर्थाचा आपण विचार केला तर संयम म्हणजे स्वतःच्या सगळ्या विकारावर असलेलं नियंत्रण, अशा अर्थाने आपण म्हणतो तो बरोबर पण आहे. पण त्याचा सखोल तत्व तात्विक अर्थ कळाला पाहिजे. तो तात्विक अर्थ जर कळाला नाही तर साधारणपणे नियंत्रण म्हटलं की नियंत्रण करणारा आला, आणि नियंत्रण करणारा म्हणजे तो अहंकार आला, आणि अहंकार आला की नियंत्रण होणार नाही हे आलं. म्हणजे फक्त शब्दार्थ पाठ करणे आणि आपला संयम नेहमीपणे संतुलन त्याचं बिघडून ठेवणं, असा त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. आचरणामध्ये काय होतं? भगवद्गीतेचं अध्ययन केल्यावर आचरणामध्ये का नाही येत ही भगवद्गीता? हा प्रश्न पुष्कळदा जे काही जिज्ञासू आहे त्यांच्यासमोर येतो. आणि त्याचा तात्विक अर्थ जर कळाला तर आचरणात येईल. तत्वही कळायला पाहिजे आणि तत्व कळाल्यानंतर त्याचं आचरणही सिद्ध झालं. हा भगवद्गीतेचा आग्रह. म्हणून संयम हा जो शब्द आहे ना, हा संयम शब्द हा आत्मतत्वाशी निगडीत आहे. कारण जिथे संयम आहे तिथे समतोल आहे. लक्षात घ्या, संयम या शब्दार्थामध्ये काय? तिथे समतोल आहे, म्हणजे टर्ब्युलन्स नाही. की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जी काही ज्याला उत्तेजना असं म्हणू आपण, की ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं एक्साइटमेंट, कोणत्याही प्रकारचं संतुलन बिघडणे असा प्रकार नाहीये. ज्या ठिकाणी संयम आहे ते तिथे त्याला संतुलन असं म्हणतात. जिथे संतुलन आहे तिथे साम्य अवस्था म्हटते ती, आणि जिथे साम्य अवस्था आहे तिथेच आत्मतत्व. जिथे आत्मतत्व आहे तिथेच परमात्मा. तर बघा, आपण हळूहळू जर आपण संयम या शब्दाचं हे पाहायला आपण की कुठे घेऊन चाललेला आहे संयम? आपल्याला परमात्मा तत्वाशी घेऊन चाललेला आहे. तिथे संपूर्ण आनंद, संपूर्ण तृप्ती, संपूर्ण समाधान अशी स्थिती आहे. संपूर्ण आनंद आणि संपूर्ण समाधान पाहिजे असेल तर संयम पाहिजे. गणित कसं? संयम तुटला की क्षणिक सुख आहे पण अखंड दुःख आहे, आणि संयम राहिला तर अखंड आनंद. म्हणजे आपण अगदी व्यापारी भाषेत जरी म्हणायचं ठरवलं तर परवडणारी गोष्ट कुठली होती बघा. अखंड आनंद जर मिळत असेल तर मग संयम ठेवायला काय? शाब्दिक अर्थाने किंवा व्यावहारिक अर्थ. पण तात्विक अर्थाने संयम म्हणजे काय? की संयम म्हणजे आत्मतत्व आहे, संयम म्हणजे परमात्म तत्व आहे. आणि हे केव्हा शक्य आहे? जेव्हा पंचज्ञानेंद्रियामध्ये जेव्हा पाचही विषय हे हवन करत असताना तुम्ही जेव्हा रागद्वेषाचा त्याग करता त्यावेळेस आपसुकच हे तुम्हाला संयम प्राप्त होतो. आणि संयम प्राप्त होतो म्हणजे सहज अवस्था होते. त्या सहज अवस्थेमध्ये हे जे इंद्रिय आहेत ना, हे इंद्रिय साम्य अवस्थेत येतात. इंद्रियांचा जो टर्ब्युलन्स असतो की नाही, तो टर्ब्युलन्स संपतो. तो त्याची जी सारखी असंतुलित अवस्था जी आहे, जेवण करणार संतुलित जे आहार, म्हणजे त्याचा जो काही रस नावाचं जी काही इथे जी तन्मात्रा आहे, ती रसतन्मात्रा रसनेंद्रियाला प्राप्त होते, पण संतुलित आहे, संतुलन आहे. काय खायचं, काय नाही खायचं, किती खायचं, केव्हा खायचं, हे सगळं संतुलन झालेलं आहे. त्यामुळे त्याचा परिणाम काय? तृप्ती, आनंद. कोणताही तुम्ही घ्या, कुठलाही त्यामध्ये विषय घ्या, आपल्या पूर्ण दिनचर्येमध्ये जर आपण कोणती आचरण जर पाहिलं, कुठली क्रिया जर आपण पाहिली, तर त्या क्रियेमध्ये जर संतुलन असेल, जर विवेक असेल तर पूर्ण आनंद आहे. आणि त्याच क्रियेमध्ये जर संतुलन बिघडलेलं आहे, रागद्वेष भरलेला आहे, असूया भरलेली आहे, पूर्ण काय अपपर भाव भरलेला आहे, अहंकाराचा नुसता विकाराने भरलेला आहे, आणि क्रिया जी आहे ती संतुलित, पूर्ण संतुलन बिघडलेली क्रिया आहे. तर त्या ठिकाणी काय होतं की मी केलं आणि माझ्यामुळे सगळे लोक नमले, हा क्षणिक सुख मिळेल तुम्हाला, पण त्याचा पुढचा परिणाम समोर वाढून ठेवलेला. म्हणून दिसायला क्रिया ही सारखीच दिसते. जेवण सगळे 4 माणसं तरी जेवायला बसलेले, पण एकाचा ताबा सुटला, आणि ताबा सुटला की लगेच 24 तासाच्या आतच परिणाम दिसायला लागला.
ज्याचं संतुलन झालं त्याला तृप्तीची ढेकल देतो, तुमच्या कामाला लागतो, काही वाईट परिणाम नाही, चांगलाच आहे. तसं श्रवण आहे, त्या प्रकारे दृश्य पाहणार, त्या सगळ्यामध्ये जर संतुलन असेल आणि ते संतुलन ठेवून तुम्ही जर पूर्ण जीवनाचाही आनंद घेता आणि परमेश्वर तत्वाचाही आनंद घेता, म्हणजे याच्यामध्ये जीवन जगण्याची ही कला सांगितली आहे पूर्ण. असं नव्हे की कुठेतरी ध्यानस्थ बसले आहेत शिखरावर सगळ्या समाजाचा त्याग करून आणि जपाची माळ घेऊन इकडे जप करणं चालू आहे, दुसरे मनामध्ये चिंता सुरू आहे की आपली फॅमिली काय करते, सगळं कार्य बरोबर चालू होतं. असं नाही आहे. आपल्याच कुटुंबात राहायचं, आपल्याच प्रपंचात राहायचं, आपल्याच लोकांमध्ये प्रेमाने, स्नेहाने, आपुलकीने, कर्तव्य भावनेने, जबाबदारीने राहायचं आहे. पण कसं राहायचंय? रागद्वेष विरहित, अहंकार विरहित, संतुलित अवस्था, संयम ठेवून आपल्या इंद्रियांचं आपसुकच संयमामध्ये हवन होतं आणि शब्दस्पर्श रूप रसगंध ह्या 5 तन्मात्राचं आपसुकच इंद्रियामध्ये हवन होतं. हे दोन्ही यज्ञ चालू आहेत अखंड. कुठे त्या ठिकाणी असं नाही किंवा दंभ नाहीये की नाही बुवा मला हे आता सगळ्याचा मी त्याग केलाय. तो त्याग केल्याचा जो अहंकार असतो तो इतका भयंकर आहे की त्यापेक्षा भोग भोगलेलं काही वाईट नाही. दान करणारी माणसं मी मागे सांगितलं ना की इतकं ती चर्चा करतात, महिनाभर चर्चा चालू असतात की आम्ही बालाजीला गेलो आणि किती हुंडीत पैसे टाकले नसते तर बरं झालं. टाकल्यामुळे जो अहंकार वाढला, आता तो कसा काय दूर करणार हा मोठा प्रश्न आहे. त्याचा त्याग कसा काय करणार हा जो विषय असतो ना, हा विषय जो आहे हा रागद्वेषासहित केलेली क्रिया आहे. त्यामुळे आचरणातून रागद्वेषाचं हवन होतं. तर असे हे दोन्ही यज्ञ जर आपल्याला जर समजले ना तर आपण परमेश्वर तत्वाकडे आपण चाललो. हे एक एक यज्ञ जे आहेत हे कसे यज्ञ आहेत ते अंतिम प्रयोजन मी सांगितलं की जीवात्म्याचं हवन हे परमात्मा. पण भगवंतांनी एकदम नाही सांगितलं कारण तो जीवात्म्यापर्यंत पोहोचतच नाही ना. आता दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत व्यवहार चालू आहे, तो म्हणतो आम्हाला हे काही सगळ्या गोष्टी ऐकायला वेळ नाही. मग काय करता तुम्ही? वेळ नाही तर काय करता? काय नाही, ऑफिसमध्ये जाऊन काम करावं लागतं, नोकरी करावी लागते, पैसे कमवायचे, प्रपंच चालवायचं. तर ठीक आहे ना, मान्य आहे ना, हे करतानाच तुला हे हवन करायचं. हे जे काही तुझं आचरण आहे हे तुझे 8 तास 12 तास जे काही बाहेर काम करतो, जो व्यवहार करतो तो व्यवहारच यज्ञ आहे. या व्यवहारामध्ये तुझी जी धारणा आहे ना ती धारणा योग्य कर, झाला यज्ञ. असं इतकं जे म्हणजे प्रत्यक्ष जीवनाशी निगडीत असलेलं जे तत्वज्ञान आहे हे तुम्हाला कुठेही सापडणार नाही जे भगवद्गीतेत. हे एक एक जे सांगितलं ना यज्ञाचे जे प्रकार सांगितले ना, हे यज्ञाचे प्रकार जर आपण पाहायला लागलो आणि आपलं दररोजचं जीवन हे कसं चाललंय ह्याचा जर आपण थोडा समन्वय साधायचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येईल अरे हे खरोखर सोपं आहे फार, हे आवड नाही काम, जे आपण करतोय ना त्याच्यात हे साध्य करायचं. महाराज म्हणतात ना कधी कधी की जाऊन उशीर झाला साधनेला यायला, त्यामुळे तिथे मीच बसलो होतो ना. कार्यालयात जे काम करत होतं त्या ठिकाणी कोण होतं? मीच होतो. ते कार्य तू व्यवस्थित केलं ना माझंच पूजन होतं. धारणा जर अखंड अनुसंधानाची असेल आणि कर्तव्य भावनेने जर आपण कार्य करत असू ना तर आपोआपच यज्ञ सिद्ध झाला. त्यामुळे यज्ञाची ही खूप व्याप्त संकल्पना. यज्ञ हा अखंड आहे कारण त्यागाचं कार्य हे अखंड चालूच आहे. काहीतरी सुटत आहे, काहीतरी प्राप्त होत आहे, काहीतरी सुटत आहे, काहीतरी प्राप्त होत आहे. ही जी काही क्रिया आहे ना ही प्रकृतीमध्ये अखंड चालू आहे. प्रकृतीची व्याख्या अशी आहे की कर्णप्रधानता, ज्याच्यामध्ये कर्णाची प्रधानता आहे ती प्रकृती आहे. तर ती प्रकृतीमध्येच यज्ञ चालू आहे अखंड, कारण ती क्रिया ही यज्ञानेच युक्त आहे. पण त्यागाचा यज्ञ शब्द हा केव्हा लागतो की यजन आहे म्हणजे त्याग आहे. त्यागासहित होणारे जे भोग आहेत ईशावासी उपनिषदा मी सांगितलं की त्यागासहित भोग आहेत. की त्यागासहित जेव्हा भोग निर्माण होतो त्यावेळेस यज्ञ सिद्ध होतो. तेव्हा या दोन्ही गोष्टी जेव्हा संतुलित होतात ना, त्याग आहे आणि भोग आहे, या दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी त्याग हा रागद्वेषाचा आहे आणि भोग हे इंद्रिय आणि विषयाचा विषय, तुम्ही आपल्या ठिकाणी शांत बसता. तेव्हा असं जेव्हा सिद्ध होतं त्यावेळेस हा इंद्रिय संयमरूप यज्ञ आणि विषय हवनरूप यज्ञ अशा प्रकारचे हे
2 यज्ञ हे सांगितले, त्याच यज्ञाला पुढे आणखी त्यांनी त्याचाच विस्तार केलेल्या 27व्या श्लोकामध्ये सांगितले की सर्वाणी इंद्रिय कर्माणी प्राणकर्माणी च अपरे संयम योगाग्नौ वियती ज्ञानदीपते. अपरे म्हणजे दुसरे योगी लोक. सर्वाणी इंद्रिय कर्माणी इंद्रियाच्या संपूर्ण क्रिया प्राणकर्माणी आणि प्राणाच्या संपूर्ण क्रिया ज्ञानदीपते ज्ञानाने प्रकाशित झालेल्या आत्मसंयम योगाग्नौ आत्मसंयम योगरूपी अग्नीमध्ये द्वियती म्हणजे हवन करतात. आता बघा ह्याच्यामध्ये जो मी आता जे सांगितलं ना की शेवटी हा जो संयमरूप यज्ञ हा कुठे घेऊन जातो ते इथे सांगितलेलं आहे. हे संयमरूप यज्ञ जो आहे हा अंततः जो जीवात्म्याला हा परमेश्वर स्वरूपामध्ये हा लीन करतो. की अज्ञयोगी जेव्हा इंद्रियाच्या सर्व क्रिया आणि प्राणाच्या सर्व क्रिया ह्या सर्व क्रिया ज्या आहेत या ज्ञानाने प्रकाशित झालेला जो आत्मसंयम आहे त्या आत्मसंयम रूपी अग्नीमध्ये हवन करतात. अशा प्रकारचा सुद्धा जो संयमरूपी यज्ञ जो आहे तो आपण पाहिला की इंद्रियांचं जे काही संयमरूपी अग्नीमध्ये जो जे हवन सांगितले आहे तर त्याच्याबरोबर त्यांनी काय पुढे मांडलेलं आहे की ह्या इंद्रियांच्या बरोबर इंद्रियाच्या माध्यमातून होणाऱ्या सगळ्या क्रिया आणि प्राणाच्या माध्यमातून होणाऱ्या सगळ्या क्रिया या ज्ञानरूपी अग्नीमध्ये ज्यावेळेस त्याचं हवन होतं त्यावेळेस ह्या हवनाला संयमरूप यज्ञ किंवा अंतःकरणातील संयमरूप यज्ञ म्हणजे संयम ह्या शब्दाचा त्यांनी आणखी विस्तार केलेला आहे. संयमाचा संबंध हा मी सांगितलं ना संयम म्हणजे आत्मतत्वामध्ये असलेली समत्व स्थिती. आत्मतत्वामध्ये असलेलं जे संतुलन आहे आणि तिथे संतुलन बिघडलेलं नाही. सच्चिदानंद तत्वाचा जेव्हा जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा संतुलनच समोर येतं कारण तिथे विषमता नाहीये. संतुलन याचा अर्थ काय की समता ही त्याच्याकडे साम्य अवस्था आहे आणि साम्य अवस्थामध्ये संतुलन आहे, संतुलनामध्ये संयम आहे. अशा या संयमरूपी जे आत्मतत्व आहे ते कसं आहे तर ते मुळातूनच ज्ञानस्वरूप. त्याच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत की आत्मतत्वाची व्याख्या काय आहे तर आत्म हे ज्ञानस्वरूप. ज्ञान आणि आत्मस्वरूप याच्यामध्ये भेदच नाही आहे. तेव्हा त्या ज्ञानरूपी संयमामध्ये त्या ज्ञानरूपी आत्मतत्वामध्ये जेव्हा इंद्रियाच्या सर्व क्रिया आणि प्राणाच्या सर्व क्रिया या त्याच्यामध्ये ज्यावेळेस हवन होतात त्यावेळेस संयम यज्ञ सिद्ध होतो म्हणजेच आत्मतत्वाची प्राप्ती. हा म्हणजे इंद्रियाचा संयमापेक्षाही इंद्रियातून होणाऱ्या ज्या क्रिया आहेत आता आणखीन सूक्ष्म केलंय. पहिल्यांदा काय इंद्रियालाच संयमामध्ये टाकलेलं आहे पण इंद्रियामधून निर्माण होणाऱ्या ज्या क्रिया आहेत या क्रियेचं काय होतं की या क्रियेचा संबंध आला की कर्तृत्व भाव निर्माण होतो, पुन्हा विकार निर्माण होण्याची शक्यता आहे. या इंद्रियातून होणाऱ्या क्रियेतच त्या ठिकाणी हवं आहे. आणि प्राण आता कारण क्रियेला मुख्य कोण प्रधान कारणीभूत आहे प्राणच कारण प्राणामुळेच क्रिया आहेत. म्हणून प्राण आणि प्राणातून होणाऱ्या क्रिया म्हणजे मग प्राण अपान ज्या काही प्राणायामाच्या स्थिती असतील श्वासोश्वासाच्या स्थिती असतील किंवा अंतरंगामध्ये जेवढ्या म्हणून काही तुमच्या शरीरामध्ये ज्या सिस्टीम्स आहेत त्याच्यामध्ये होणाऱ्या सगळ्या क्रिया असतील पंचप्राणाच्या ज्या काही क्रिया असतील त्या सर्व क्रिया ज्या आहेत या सर्व क्रिया ह्या संयमामध्ये ज्यावेळेस तुम्ही टाकाल त्यावेळेस तो खऱ्या अर्थाने आत्मयज्ञ. संयमयज्ञ म्हणजे काय तो आत्मयज्ञच आहे. म्हणजे तुम्हाला जो अनुभव आहे तो आत्मतत्वाशिवाय दुसरा काही येणार नाही कारण त्याच्यातूनच निर्माण होत आहे, त्याच्याच आधारावर ते चालत आहे आणि त्याच्यामध्ये जे लीन होत आहे हा तो अनुभव आहे. काय प्राणतत्व हा मुळातूनच खरं म्हणजे परब्रह्म परमेश्वराचाच रूप, दुसरं काहीच नाही. प्राण म्हणजे सच्चिदानंद आहे पण क्रियाप्रधानच आहे. वायूच्या माध्यमातून प्राण कार्य करत असतो. आपल्या स्थूल स्वरूपामध्ये जो श्वासोश्वास आहे त्यालाच आपण देहाच्या स्थितीवर प्राण म्हणतो आणि सूक्ष्म स्थितीमध्ये ज्यावेळेस तो प्राण आणि अपानामध्ये घालत असतो तर त्यावेळेस तो जो प्राण आहे तो प्राण जो आहे हा मध्य सिस्टीमलाही काम करत असतो आणि अंतरंगामध्ये मनबुद्धी चित्तामध्ये सुद्धा जी क्रिया जी करंट त्याला म्हटलेलं आहे इंद्रियाला सुद्धा बहिकरंट म्हटलेले आहे
आणि अंतःकरणामध्ये मनबुद्धी चित्त अहंकार ह्या चार जे काही अंतःकरणाची बाजू आहेत, ह्या चारही गोष्टीमध्ये ज्या क्रिया आहेत, ह्या सर्व क्रिया या प्राणामुळे, प्राणाचीच अभिव्यक्ती या बहिःकरण आणि अंतःकरणामध्ये आणि स्थूल देहामध्ये गात्रामध्ये होणारे सुद्धा जे जे म्हणून काही क्रिया आहेत, ह्या सगळ्या क्रिया सुद्धा या श्वास प्रश्वासामधून आणि या प्राणाच्याच बाहेरील आविष्कारामधून होतात. त्यामुळे क्रिया नावाचा शब्द आपण वापरला की त्या सगळ्या क्रिया ज्या आहेत ह्या प्राणामुळे होतात आणि त्या क्रिया इंद्रियाच्या माध्यमातून त्या आपल्याला दिसतात किंवा आपल्याला अनुभवाला येतात. की ह्या सर्व क्रिया ज्या आहेत, ह्या सर्व क्रिया जर संयमरूपी अग्नीमध्ये जर तुम्ही टाकल्या तर तुम्हाला आत्मयज्ञ सुद्धा हा सिद्ध होतो. म्हणजे त्यात संयमाचंच त्यांनी पुढे ते असं विश्लेषण केलं की संयम नावाची गोष्ट म्हणजेच आत्मतत्व आहे. संयम म्हणजे संतुलन आहे, संयम म्हणजे साम्य अवस्था आहे, संयम सिद्ध होणे म्हणजेच योग सिद्ध होणे आहे आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या क्रियेचा हा त्याच्यामध्ये त्याग करणे म्हणजेच हा आत्मयज्ञ. तर हे सुद्धा आचरणामधली सूक्ष्म बाजू सांगितली. पहिली बाजू स्थूल बाजू सांगितली की प्रत्यक्ष आचरण करताना काय भूमिका असावी ती धारणा सांगितली आणि ही सूक्ष्म भूमिका सांगितली. कारण इंद्रिय जे आहेत हे सूक्ष्म आहेत, गात्र जे आहेत हे स्थूल आहेत. पुष्कळदा अवयव आणि इंद्रियामध्ये उद्भवतो की नाक कान डोळे ह्यालाच आपण इंद्रिय म्हणतो. नाक कान डोळे हे गात्र आहेत, हे अवयव आहेत. पण घाणेंद्रिय श्रवणेंद्रिय हे जे आहेत ना हे सूक्ष्म आहेत आणि हे तुमच्या मृत्यूच्या नंतर तुमच्याबरोबर येणार आहेत. पण नाक कान डोळे जे आहेत हे इथेच राहणार आहेत, हे अवयव आहेत. त्यामुळे ह्या सूक्ष्म इंद्रियामध्ये सुद्धा क्रिया घडत असतात ज्या अंतःकरणामध्ये आपल्याला अनुभवाला येतात. मनामध्ये होणाऱ्या संवेदना हे ह्या ज्या क्रिया आहेत ह्या त्रिगुणात्मक क्रिया आहेत. ह्या त्रिगुणात्मक होणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्याचाही पूर्ण संयमामध्ये ज्यावेळेस आपण हवन करतो तेव्हा तो आत्मसंयम किंवा संयमयज्ञ आहे किंवा तो आत्मयज्ञ आहे. तर तोही काही योगीजन कसा सिद्ध करतात असं हे सूक्ष्म जो भाग आहे त्याचा आचरणाचा तो सूक्ष्म भागावर यांनी प्रकाश टाकलेला आहे. त्याच्यानंतर पुढे जे यज्ञाचे प्रकार सांगितले ते व्यवहाराच्या संबंधित आणि साधनेच्या संबंधित सांगितले. तो विषयामध्ये द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, योगयज्ञ आणि स्वाध्याय रूप यज्ञ असे 4 यज्ञ हे पुढे 28व्या श्लोकात सांगितले. त्याचं विस्तार आणि अध्ययन आपण पुढच्या रविवारी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दोन